आपण पुढे जाऊयात। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल निवडणुकीत भाजप समर्थित परिवर्तन पॅनलचा 9 पैकी 8 जागांवर पराभव झालाय। या निकालानंतर राज्य सरकारने निवडणूक पद्धतच रद्द करून नॉमिनेशन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतलाय। आता डॉक्टर आपले प्रतिनिधी निवडू शकणार नाहीये, तर सरकार थेट नियुक्त्या करणार आहे। विरोधकांनी या निर्णयाला लोकशाही आणि संस्थांच्या स्वायत्ततेवरचा मोठा हल्ला म्हटलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। 9 पैकी 8 जागांवर भाजप समर्थित पॅनलचा पराभव झाला होता। तर एमएमसी मध्ये निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत आणि सरकार आता डॉक्टरांच्या नियुक्त्या करणार आहे। डॉक्टर आपले प्रतिनिधी निवडू शकणार नाहीयेत, तर सरकारच आपल्या पसंतीच्या प्रतिनिधींची नियुक्ती करणार आहे। काउन्सिलची स्वायत्तता संपण्याची तज्ञांकडून भीती व्यक्त होतीये।